आज अधिवेशनादरम्यान गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आले। विधानसभेमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये बाचाबाची झाली। आदित्य ठाकरे प्रश्न विचारत असतानाच गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंना तुम्ही गप्प बसा असं बोलल्यानं वाद वाढला। तुम्हाला खातं कळालं की नाही अभ्यास करून बोला असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आणि कळतं म्हणूनच आम्हाला खातं दिलं असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलं। विधिमंडळ कायदे मंडळांत आधी पण आम्ही सांगितलं होतं की विरोधी पक्ष जरी असला तरी आम्ही सत्ताधारी पक्षाशी जिथे जिथे कायदे बनवायचे असतील, चांगले काही सूचना द्यायचे असतील, चला बोला, तिथे आम्ही सूचना करू आणि सहकार्य करू। इथे अनेक मंत्री येतात, अभ्यास करून येतात, स्वतः मुख्यमंत्री महोदय स्वतःचे उत्तर देतात, उपमुख्यमंत्री उत्तर देतात। अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की आपण आपल्या दालनात ह्या विषयाबद्दल एक बैठक बोलवा। कारण काय झालंय, मंत्री महोदयांचं प्रत्येक उत्तर केंद्र सरकारचं रँडम आहे। ह्यांनी MIDC आपलं राज्य कृषी प्रधान राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज राज्य आहे, आपण बोट टाकून चालणार नाही। आणि जर आतापर्यंत ह्यांना वाटत असेल की आता बैठका लावायला पाहिजेत, मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे। तर अध्यक्ष महोदय, माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा, सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना। तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा, मंत्र्यांना सांगा अभ्यास करून उत्तर द्या। चला पुढे।